आजकाल सोशल मीडियावरती झटपट श्रीमंत होण्याचे विविध उपाय आणि मार्ग लोकांना सापडले आहेत. खूप कमी वेळामध्ये खूप जास्त पैसा कमवणारे लोक आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे असं वाटतं की सरसकट सगळ्यांनाच खूप इझिली श्रीमंत होता येतं. पण हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. श्रीमंत होणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी आपल्या अंगामध्ये काही सवयी आपण बाळगल्या पाहिजेत, ज्या स्वीकारल्या पाहिजेत, ज्यांचा निरंतर अभ्यास केला पाहिजे आणि या अशा काही सवयीमुळे आपण नक्कीच श्रीमंत बनू शकतो. तर या कोणत्या काही सवयी आहेत याविषयीच आज मी आपल्या या व्हिडिओमधून तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर, एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच, आणि माझं मंजुळवाणी हे यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे की धनवान होणं, त्यासाठी काही सवयी आपल्याला अंगीकाराव्या लागतील, बाळगाव्या लागतील. तर ते काय आहेत, कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे तुम्हाला श्रीमंत होणं सोपं जाणार आहे किंवा तुम्ही अधिक यशस्वीपणे कार्य करू शकता, हाच आजचा आपला विषय आहे. चला, सर्वात पहिली गोष्ट आहे की कधी पण श्रीमंत होण्यासाठी आपल्याला एखादा जर आपण व्यवसाय किंवा काही करत असू तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त माहिती किंवा ज्ञान असणं आवश्यक आहे. एखादा छोटा जरी तुम्ही व्यवसाय कोणता सुरू केलेला असेल तर त्याची बारीकीने आधी माहिती काढली पाहिजे, त्याबद्दलचा अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त. म्हणजे अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत जेव्हा आपण डेव्हलप करू तर तेव्हा आपण कुठपर्यंत त्याची आपली तयारी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे. तुम्हाला ही म्हण माहितीच असेल की विद्वान सर्वत्र पूज्यते. त्यामुळे आपल्या एकूणच व्यवसायाबद्दल आपल्याला जर खूप माहिती असेल किंवा कोणत्याही क्षेत्राबद्दल जर आपल्याला भरपूर नॉलेज असेल, आपण त्याबद्दलचं चांगलं त्याबद्दलचं ज्ञान आपण संपादन केलेलं असेल तर आपल्याला कोणीही आडवं येऊ शकत नाही, आपल्या मार्गामध्ये कोणीही अडकाठी घालू शकणार नाही. त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करून मगच व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. आणि हे प्लॅनिंग जर आपल्याकडे असेल तर आपण व्यवस्थितरित्या त्या आपल्या नवीन व्यवसायामध्ये पाय रोवून उभे राहू शकतो. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट आहे, जर कोणता व्यवसाय किंवा काही सुरू करायचं असेल, आपल्याला नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी त्या विषयाची संपूर्ण माहिती, म्हणजे त्याचं मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे, कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो, किती टर्नओव्हर आपण घेऊ शकतो, इथपर्यंतची माहिती आणि त्याचे बेसिक की आपल्याला कच्चा माल कुठून मिळणार आहे, त्याच्यासाठी किती कॉस्ट लागणार आहे, आपलं कॉस्ट कटिंग किती होणार आहे, अशा बारीक सारीक गोष्टींचा आपण कसोशीने अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे इमानदारी आणि प्रामाणिकपणा. आपल्या व्यवसायामध्ये आपण जास्तीत जास्त प्रामाणिक राहिलं पाहिजे. फसवेगिरी करून तुम्ही एखाद्या वेळेस पैसा कमवू शकता, पण निरंतर आपल्याला जर यशस्वी व्हायचं आहे, आपला व्यवसाय खूप वृद्धिंगत करायचा आहे तर त्यासाठी मात्र आपल्याला सचोटीने प्रामाणिकपणानेच तो व्यवसाय आपल्याला करावा लागेल. कधीही फसवाफसवी केलेला लबाडीचा पैसा हा टिकत नसतो. अशा प्रकारे आलेली लक्ष्मी ही कधीच शाश्वत नसते आणि त्यामुळे सचोटीनेच आपल्याला आपला व्यापार किंवा आपला जो काही व्यवसाय करायचा आहे त्याकडे आपण पाहिलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कठोर परिश्रम. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण सुरू करतो तर इतके इझिली जे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतं की खूप झटपट त्याला तो व्हायरल झाला आणि त्याला भरपूर पैसा मिळायला लागला, त्याला कितीतरी लाखांचं इन्कम होतं, 43 लाख येतात, 22 लाख येतात, असं काही नसतं. त्यामागे त्यांची खूप मेहनत असते. 1-2 वर्षाची त्यांची ती मागची सगळी तयारी असते. त्यांनी भरपूर टक्के टोणपे खाल्लेले असतात आणि जेव्हा ते सक्सेस होतात तेव्हा ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. पण याचा अर्थ असा नाही की झटकन केलं की पटकन आपल्याला पैसा मिळाला. तर कोणतीही गोष्ट परिश्रम केल्याशिवाय फुकटची मिळत नसते. त्यामुळे कठोर परिश्रम करायचे आहेत. वाळूचे कण रगडिता तेलही गळे, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. याचा अर्थच आहे की जर आपल्याला खूप यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला खूप मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा आपण वाळूसुद्धा जर खूप रगडली तर त्यातून सुद्धा आपण तेल काढण्याची धमक आपल्या अंगात असली पाहिजे आणि तरच आपण यशस्वी किंवा आपण श्रीमंत बनू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. जे काय आपण करत आहोत त्यामध्ये आपण प्रामाणिकपणा ठेवायचा आहे, सातत्य ठेवायचं आहे
आणि कठोर परिश्रम करण्याशिवाय पर्याय नाही. आपण जे काय कमवलं त्याचा काही भाग आपण बचतीसाठी निश्चित केला पाहिजे, कारण पुढची वेळ कशी येणार आहे हे आपल्या हातात नसतं. कधीच आपण सांगू शकत नाही की पुढे काय घडणार आहे. आज खूप मोठ्या प्रमाणात आपण काही ब्रँड असे पाहिले असतील की ज्यांनी खूप खर्च करून मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या व्यवसायाची सुरुवात केली, पण काही काळातच त्यांचा तो व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आणि खूप मोठं कर्ज त्यांच्या डोक्यावरती आलं. तर असं घडू नये यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच त्याचं नियोजन केलं पाहिजे. जो काय पैसा, जे काय नफा आपल्याला मिळाला आहे तो आपण कशा पद्धतीने गुंतवत आहोत त्याच्यावरती आपण नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे आलेला सगळाच पैसा आपण मौज मजेमध्ये किंवा चला आता आपल्याला खूप पैसा मिळाला, आजचा दिवस आज मजेत घालू, अशा प्रकारचं टेंडन्सी जर ठेवली तर आपण श्रीमंत नक्कीच होऊ शकणार नाही. एका दिवसासाठी आपल्याकडे पैसा येईल, पण त्याचं आपण पुढे काय करत आहोत हे फार महत्त्वाचं असतं. आपल्याकडे म्हण आहे की अंथरूण पाहून पाय पसरावेत. म्हणजे आपली अवकात किती आहे त्यानुसारच आपण आपला खर्च करायचा असतो. एक आपल्याला अगदीच सुरुवात आपले छोटंसं व्यवसाय आहे आणि आपण जर त्याची खूप मोठे ॲडव्हर्टाईज करण्यामध्ये जर आपण आपला सगळा पैसा घातला असेल तर आपल्याला भांडवल कमी पडेल, गुंतवणूक कमी पडेल आणि त्यातून आपल्याला जो काही नफा मिळेल तो सगळा आधीचे कर्ज फेडण्यातच आपल्याला निघून जाईल. त्यामुळे आपण आपलं अंथरूण पाहावं आणि त्यानुसारच आपले हातपाय पसरावे. पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, जेव्हा आपण व्यवसाय सुरू करतो तेव्हा जोखीम घेण्याची आपली क्षमता असली पाहिजे. आता कधी पण एखादी गोष्ट आपण सातत्याने सरळ एका मार्गावरती चालत राहू तर सरळ तिथपर्यंत चालत राहू. जेव्हा आपल्याला कुठेतरी झेप घ्यायची आहे तेव्हा आपल्या पायाखालची जमीन आपल्याला सोडावीच लागते आणि अधांतरी एक दोन क्षण का होईना पण अधांतरी आपण तो अनुभव घेतल्याशिवाय आपण पुढची झेप नाही घेऊ शकत. ती मोठी उडी मारावीच लागते. आणि म्हणतात ना की उखळ्यात डोकं घातलं की मुसळाचे घाव मोजण्यामध्ये काही अर्थ नसतो. आणि त्यामुळे जर आपण जोखीम स्वीकारलेली आहे तर मग उखळ्यात डोकंच जर आपण घातलं तर एक मुसळ पडलं काय, चार मुसळ पडले काय, त्याच्याने काय फरक पडतो ना, त्याचा काही उपयोगच होणार नाही आहे. जर आपण अशाच पद्धतीने त्या मुसळाच्या घावाला जर आपण घाबरून राहू की नको बाबा आपण सेफच फक्त खेळत राहू तर तुम्ही खूप जास्त प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे जोखीम थोडीफार घ्यायची आहे पण बिनडोकपणाने घ्यायची नाही आहे. बुद्धिचातुर्याचा, आपल्या बुद्धिमत्तेचा विचार करून, आपल्या क्षमतांचा विचार करून आपण उडी मारायची आहे. आता सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे की जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला आहे की अगदी झटपट पी हळद हो गोरी असं नसतं. कोणतीही गोष्ट एक मॅच्युअर होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यासाठी धैर्य आणि संयम ठेवावा लागतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला वाटत असेल की आपला व्यवसाय वृद्धिंगत होत नाही आहे, काही म्हणावं तसा रिस्पॉन्स येत नाही आहे लोकांकडून, तर त्यासाठी विचार करायचा, नवीन नवीन आयडियाज आपण त्यासाठी काढायच्या आहेत. अगदी सगळं धीर सोडून आता नको बाबा बस झालं, मी जे काय करतोय त्यात मला यश मिळणार नाही म्हणून मी माझा व्यवसाय बंद करून टाकतो, असंच चालत नाही. असं जर तुमची धडसोड वृत्ती असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे आज मी जे काही 4-5 पॉईंट्स सांगितले की सगळ्यात पहिली गोष्ट आहे माहिती मिळवणं, मेहनत आणि इमानदारी पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, धैर्य आणि संयम पाहिजे. तुम्ही जे काय करत आहात, जी काय तुमची कमाई झालेली आहे त्याची तुम्ही बचत केली पाहिजे आणि जोखीम स्वीकारण्याची तुमची तयारी असली पाहिजे. या जर सर्व गोष्टींचा आपण नीट विचार केला, अभ्यासपूर्वक जर आपण एखाद्या व्यवसायास सुरुवात केला तर मला वाटतं तुम्हाला श्रीमंत बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की कळवा. आणि हो, आज मी या व्हिडिओमध्ये काही म्हणी वापरल्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत आणि त्यातली तुम्हाला आवडलेली म्हण मला नक्की कळवा. थँक्यू.